तर आज आपण भरलेली भेंडी बनवणार आहोत। भरलेली भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून तिला सेंटरमधून कापूया। भेंडी इथे सेंटरमधून आपण कापलेली आहे, तर सर्व भेंड्या सेंटरमधून कापून घेऊयात। दुसरीकडे बेसन चांगले भाजून घ्यायचे आहे। बेसन चांगले भाजल्यानंतर त्याला चांगला वास सुटल्यानंतर गॅस हा बंद। इथे आपण बेसन काढून घेतले आहे, त्याला थोडं थंड होऊन देऊ। थंड झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। इथे मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, तुम्हाला वाटेल तेवढे तुम्ही घेऊ शकता। तर शेंगदाण्याचा कूट टाकून झाला आहे, त्यात आपण लाल तिखट, हळद, धनेपूड, मीठ आणि थोडं तेल टाकून चांगलं मिक्स करूया। तर अशाच प्रकारे इथे सर्व मसाले मिक्स झाले आहे, तर आपण हे भेंडीमध्ये भरूया। अशाच प्रकारे सर्व भेंडीमध्ये हा मसाला भरायचा आहे। इथे आपण तव्यावर तेल टाकून गरम करूया। तेल गरम झाले की त्यात आपण भेंडी टाकायची आहे। इथे भेंडी टाकून चांगले हलवून घ्यायचे आहे। सर्व भेंड्यांना तेल चांगले लागलेले हवेत। आता आपण गॅसचा फ्लेम कमी करून भेंडी शिजायला ठेवूया। तर आपली भेंडी शिजली आहे, तुम्ही पाहू शकता। भेंडी शिजल्यानंतर थोडंसं ते बेसनचं बॅटर उरलं असेल तर आपण ते वरतून टाकून त्यावर थोडंसं तेल घालून ते चांगले मिक्स करू शकतो। इथे सर्व मसाला भेंडीला किती छान प्रकारे चिपकलेला आहे। वरतून थोडे सुके वाटले तर तेल टाकून आपण मिक्स करू शकतो त्याला। तर मला थोडे जास्त सुके वाटले म्हणून मी वरतून तेल टाक। इथे आपली भेंडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही किती छान दिसते। वरतून फक्त यावर थोडंसं लिंबू पिळून टाकू, त्याच्याने खूप छान टेस्ट लागते। नक्की तुम्ही एकदा ही भेंडी बनवून बघा। आता आपण ही भेंडी खाऊन बघूया कशी झाली आहे। खरंच भेंडी खूप छान झाली आहे, नक्की बनवून बघा।